निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणामध्ये जे प्रचंड नुकसान झालं त्याची माहिती घेण्याकरता आणि जे त्याच्यामुळे बाधित आहेत त्यांच्याशी संवाद करण्याकरता 2 दिवसाचा दौरा मी केला। आवाज येतोय ना माझा? काल रायगड जिल्हा आणि आज रत्नागिरी जिल्हा अशा बऱ्याच गावांना आम्ही भेटी दिल्या आणि वेगवेगळ्या घटकांच्या समस्या या समजावून घेतल्या। राज्य सरकारने देखील एक GR काढून काही पॅकेज घोषित केलं, परंतु एकूणच आमच्या संपूर्ण दौऱ्यामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने माझ्या लक्षात आल्या। पहिली गोष्ट, सरकारचं अस्तित्व अजूनही प्रत्यक्षात जमिनीवर दिसत नाही आहे। केलेल्या कुठल्याही घोषणेची अंमलबजावणी नाही आणि डिझास्टर्स होत असतात ते एकदम कदाचित आपण थांबवू शकत नाही, पण ते झाल्यानंतर त्याला आपण रिस्पॉन्स काय देतो मोठ्या प्रमाणात। दुसरं महत्त्वाचं माझ्या लक्षात असं आलं की सरकार जे काही निर्णय घेते ते निर्णय घेत असताना कोकणाची वस्तुस्थिती, इथली जी काही प्रत्यक्ष परिस्थिती आहे याचा विचार न करता जो काही आपला स्टँडिंग GR आहे त्याचं मॉडिफिकेशन करून पॅकेज घोषित करण्यात आलं आणि त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात त्याचा फायदा हा काही मिळेल असं वाटत नाही। विशेषतः या संपूर्ण पॅकेजमध्ये मासेमारी करणाऱ्या आमच्या कोळी बांधवांचा कुठेही विचार करण्यात आलेला नाही। मी अनेक कोळीवाड्यांना भेटी दिल्या आणि काहींच्या बोटी पूर्णतः काहींच्या अंशतः त्या ठिकाणी खराब तुटल्या फुटल्या आहेत, बाधित झाल्या आहेत। अगदी साधं त्याची ताडपत्री जी आहे ती जरी गेली तरी त्याला 25,000 रुपये लागतात आणि त्या संदर्भातलं कुठलंही धोरण अद्याप राज्य सरकारने घोषित केलं नाही। साधा जो डिझेलचा परतावा आहे तो जरी आत्ता तात्काळ दिला तरी थोडंसं खेळतं भांडवल का होईना त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकेल आणि तातडीची मदत जी काही 10,000 रुपये ती देखील तात्काळ ही आमच्या कोळी बांधवांपर्यंत देखील पोचवावी लागेल। लॉंग टर्मचा विचार करता अनेकांना बोटींच्या दुरुस्ती करता लाख रुपये 1.5 लाख रुपये त्या ठिकाणी लागणार आहेत आणि जुनंच कर्ज त्यांचं असल्यामुळे नव्याने कर्ज मिळण्याची शक्यता नाही आणि जुनं कर्ज कसं फेडायचं हा देखील प्रश्न आहे। आणि यावर्षी हे 3रं चक्रीवादळ आहे। क्यार, बुलबुल आणि आता परवाचं निसर्ग आणि दरम्यानच्या काळातलं लॉकडाऊन यामुळे जवळजवळ 2020 मध्ये मासेमारीच करता आली नाही अशा प्रकारची अवस्था ही त्यांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून त्यांना विशेष मदत करण्याची आवश्यकता आहे। वेगवेगळ्या ठिकाणून त्यांनी जी घेतलेली कर्ज आहेत आताची नुकसानीची परिस्थिती पाहता ती कर्ज सरकारने माफ करावी आणि नव्याने त्यांना कर्ज कसं मिळू शकेल याचा विचार हा देखील करण्याची आवश्यकता आहे। काही ठिकाणी आम्हाला अशी देखील तक्रार देण्यात आली की ज्या भागामध्ये पर्ससीननी मासेमारी करता येत नाही त्याही भागामध्ये काही संगनमताने तशा प्रकारची मासेमारी चालली आहे, त्यामुळे मत्स्य दुष्काळाची अवस्था येते। LED चा देखील प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे की ज्याच्यामुळे
मत्स्य दुष्काळ तयार होतोय आणि म्हणून एकूणच या वादळाच्या लॉकडाऊन आणि त्याच्यानंतर वादळ याचा जो आमच्या कोळी समाजावर इफेक्ट झालेला आहे, मच्छीमार करणाऱ्या बंधू भगिनींवर झाला आहे, त्याचा प्रामुख्याने विचार हा राज्य सरकारने केला पाहिजे. आणि त्यासोबत केंद्र सरकारने आत्ता जे काही 20 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं, यामध्ये या क्षेत्राकरता, या सेक्टरकरता मोठ्या प्रमाणात तरतुदी केल्या आहेत. त्या तरतुदी आपल्या राज्यातल्या मच्छीमारांपर्यंत कशा पोहोचतील याही संदर्भात राज्य सरकारने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की आता एकूणच जर संपूर्ण आपण आढावा घेतला तर आज तातडीच्या ज्या बाबी आहेत, आज 10 दिवस 11 दिवस होऊन राहिले, कोणालाही एका नव्या पैशाची मदत मिळाली नाही. अशा आपत्तीमध्ये जी काही आपल्याला मदत द्यायची असते ती तात्काळ द्यावी लागते. ती 3-4 दिवसात दिली तर लोकांना त्या आपत्तीचा सामना करता येतो, कारण त्यावेळी ती अधिक महत्त्वाची असते. आणि सरकारने 10,000 देऊ म्हणून घोषित केलं. खरं म्हणजे ते कमी आहेत, पण तरी देखील किमान तेवढे तरी देण्याची आवश्यकता आहे. आणि विशेषतः वीज नसल्यामुळे बँकांचं ट्रान्झॅक्शन होत नाही आहे. त्यामुळे हा सगळा पैसा जो आहे हा कॅश स्वरूपात वाटावा लागेल. तर त्याची देखील तजवीज ही तात्काळ करून लोकांना ती मदत कशी मिळेल हा प्रयत्न करावा लागेल. विशेषतः मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान जे झालं आहे, आता सरकारने 1.5 लाख रुपये देऊ म्हणून घोषित केलं आहे जे पूर्ण बाधित आहेत त्यांना. पण आमची मागणी अशी आहे की त्यांना जसं मागच्या वेळेस आम्ही मदत केली होती, ग्रामीण भागात 2.5 लाख आणि शहरी भागात 3.5 लाख, त्याच पद्धतीनं या ठिकाणी मदत त्यांना मिळाली पाहिजे. आणि आत्ता तात्काळ मोठ्या प्रमाणात शीट्सची आवश्यकता आहे. त्या मिळत नाही आहेत आणि जिथे मिळतात तिथे काळाबाजारी सुरू आहे. आज जवळजवळ 3 पट त्याचे भाव झाले आहेत. आणि आपल्याला कल्पना आहे की अनेक कंपन्या कोकणामध्येच या शीट्सची निर्मिती करतात. त्यामुळे शासनाने तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधून या शीट्स कशा उपलब्ध होतील, त्याची काळाबाजारी कसं होणार नाही. खरं म्हणजे कोकणातला माणूस हा स्वाभिमानी आहे, तो काही कोणाची वाट पाहत बसत नाही. काही नसताना एकमेकाच्या मदतीने जमेल तिथनं शीट्स आणून अनेक लोकांनी जो पावसाळा सुरू होणार आहे त्या दृष्टीनं आपली काही ना काही सोय करायचा प्रयत्न केला आहे. पण अनेक लोक अशी आहेत की ज्यांची कुठलीही सोय होऊ शकलेली नाही. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्यापासनं मोठ्या प्रमाणात मान्सून दाखल होईल अशा प्रकारे सांगण्यात आलं आहे. मग ही जी घरं उघडी पडलेली आहेत, या घरांच्या संदर्भात एक मोठी आपत्ती ही लोकांना त्याला सामोरं जावं लागेल. त्या दृष्टीने तात्काळ मला असं वाटतं की कडक अशा प्रकारचे निर्देश दिले पाहिजेत, शीट्स उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. मी स्वतः 1-2 कंपन्यांमध्ये बोललो, त्यांनी मला सांगितलं आम्ही शीट्स उपलब्ध करून देऊ शकतो. आम्ही आमच्या वतीनं जेवढी आमची क्षमता आहे तेवढ्या शीट्स आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतो, आधी पाठवल्या आहेत. पण मला असं वाटतं की सरकारची शक्ती मोठी असते. सरकारने जर यात लक्ष घातलं तर ही शीट्सची कमतरता तात्काळ आपल्याला दूर करता येईल आणि किमान पावसाळ्यापूर्वी लोकांना एक निवाऱ्याची सोय ही त्या ठिकाणी देता येईल. बागांचं जे काही नुकसान झालं आहे ते देखील मोठ्या प्रमाणात आहे. अनेक वाड्यांमध्ये मी जाऊन आलो आणि त्या ठिकाणी सर्व प्रकारे मोठं नुकसान आहे. नारळाची झाडं असतील, सुपारी असतील, अजून फणस असेल, आंबा असेल, जे काही सगळं या ठिकाणी उत्पन्न देणारं साधन आहे हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि आत्ता जे काही त्या ठिकाणी झाडं उभी दिसत आहेत तर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की मोसमी पावसात ती देखील राहणार नाहीत. त्यामुळे आत्ता पंचनामे करताना त्याचा विचार करण्यात आला नाही. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की सरकारने 50,000 रुपये हेक्टरी मदत घोषित. स्थिती अशी आहे की झाडाच्या झाडं उन्मळून पडली आहेत
आणि त्यामुळे पुढच्या वर्षी काहीच येण्याची संभावना नाही, पुढच्या 10 वर्ष नाही. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये हेक्टरी मदत, आणि आपल्याला ही कल्पना आहे की विशेषतः कोकणामध्ये कोणाची बाग 5 गुंठ्याची आहे, कोणाची 10 गुंठ्याची आहे, कोणाची अर्ध्या एकराची आहे. म्हणजे ही मदत जी आहे ती गुंठ्याला 500 रुपयाची मदत आहे. म्हणजे 5 गुंठ्याची बाग ज्याला असेल त्याला 2,500 रुपये मिळणार आहेत. आणि त्याला ती बाग साफ करण्याकरता त्यापेक्षा जास्त पैसे लागतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून या संदर्भात विचार करून एकतर ही जी काही सफाई करायची आहे, कारण उद्या पाऊस, हे सगळं जो काही कचरा पडलेला आहे, सगळ्या गोष्टी आहेत, यातनं इतक्या मोठ्या प्रमाणात रोगराई पसरेल. आज कटर्स उपलब्ध नाही आहेत, लोक स्वतः प्रयत्न करतात, रस्ते लोकांनी स्वतः त्या ठिकाणी आपल्या मेहनतीतनं साफ केले आहेत. पण आता तात्काळ त्या संदर्भातली मदत ही केली पाहिजे. आणि मी सरकारला अशी देखील विनंती केली आहे की वन विभागाकडे मोठ्या प्रमाणात यंत्रणा आहे, ट्री फेलिंग ते करत असतात, वेगवेगळ्या प्रकारचं मॅनेजमेंट ते करत असतात, आणि मोठ्या प्रमाणात वनमजूर देखील त्यांच्याकडे आहेत. किंवा आता रोजगार हमीतनं देखील वन विभागात मोठ्या प्रमाणात कामं होतात. तर ती यंत्रणा जर आपण या कामाला लावली आणि या सगळ्या सफाई करता आपण त्या ठिकाणी रोजगार हमीचा जो काही कार्यक्रम आहे तो तात्काळ लागू केला, अगदी जे स्वतः करायला तयार असतील त्यांनाही जॉब कार्ड आपल्याला देता येतील, आणि ते जर लागू केलं तर त्यातनं काही ना काही मदत होऊन हे सगळे, ही सफाई जी आहे ती सफाई ही निश्चितपणे त्या ठिकाणी होईल. आणि त्यानंतरही लॉंग टर्म दृष्टीनं 100% अनुदानातून फळबागाची योजना ही आता या ठिकाणी लागू करावी लागेल. कोकणातला जो शेतकरी आहे हा नियमित कर्ज भरणार आहे. कुठल्याही कर्जमाफीमध्ये कोकणातल्या जिल्ह्यांना 10-12 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे लागत नाही, कारण डिफॉल्टर इथे फारसे कोणी नसतात. आणि म्हणून ज्यांचं चालू कर्ज आहे ते चालू कर्ज माफ करावं लागेल. आणि त्यासोबत भविष्याकरता, कारण नॉर्मली जर पुढच्या वर्षी क्रॉप येणार असेल तर आता तुम्ही कर्ज दिलं तर ते पुढच्या वर्षी शॉर्ट टर्म लोन वापस होऊ शकतं. पण इकडे 5 वर्षानंतर सुरुवात आणि 10 वर्षानंतर उत्पन्न जर येणार असेल तर त्याच्यामध्ये देखील अनेक प्रॉब्लेम हे उपस्थित होऊ शकतात. आणि म्हणून त्याही करता काही ना काही इंटरेस्ट सबसिडी देऊन लॉंग टर्मचं कर्ज कसं देता येईल याचा देखील विचार हा करावा लागेल. यासोबत पर्यटन उद्योगावर देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अडचण आली आहे. तर वेळासला आम्ही गेलो होतो, त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांचं म्हणणं आहे की आता आमच्याकडे पर्यटक येतील असं वाटत नाही, आणि बायोडायव्हर्सिटीचा देखील नुकसान याच्यामध्ये झालेलं आहे. त्यामुळे आता कासवांचा महोत्सव होईल की नाही होणार याची काही कल्पना नाही. आणि त्याच्यासोबत जुडलेल्या वाड्यांमध्ये त्या ठिकाणी सुपारी असेल किंवा नारळ असेल, त्याच्यासोबत मसाले आंतरपीक म्हणून घेतले जातात. या सगळ्याचं मिळून एक पर्यटनाचं पॅकेज तयार होतं, आणि ते सगळं बघण्याकरता, तो एक्सपिरियन्स घेण्याकरता लोक येतात. आता ते शक्य नाही आहे. निवास आणि न्याहारीची जी योजना आहे, घरच तुटलेले आहेत, त्यामुळे ती योजना देखील राबवणं कठीण आहे. आणि म्हणून याचाही विचार करून ज्या प्रकारे केंद्र सरकारने वेगवेगळ्या घटकांना त्या ठिकाणी स्वतःची गॅरंटी देऊन ॲडिशनल लोन्स दिले, अशा प्रकारे काही ना काही योजना तयार कराव्या लागतील की राज्य सरकारने त्यांची गॅरंटी घेऊन लॉंग टर्मचं फायनान्सिंग त्यांना कसं मिळेल, लिक्विडिटी कशी मिळेल याचा विचार करावा लागेल. त्यांच्यावरची असलेली कर्ज कशी स्थगित करता येतील याचा विचार आपल्याला करावा लागेल. तर या दृष्टीने कुठलाही विचार हा या ठिकाणी झालेला दिसत नाही. त्यासोबत मोठ्या प्रमाणात शाळांची दुरावस्था झाली आहे. आम्ही रस्त्यात येत असताना मला असं वाटतं केशीला कुणबी समाज भवन आहे, ते पूर्ण त्या ठिकाणी तुटलेलं आहे. तिथे शाळा भरत होती. तिथे काही मुलं देखील भेटली. ते म्हणाले आता 10वीत आहोत, आम्ही काय करायचं. तर याही गोष्टीकडे विशेष लक्ष मला असं वाटतं की द्यावं लागेल. आणि आत्ता तरी सगळ्यात पहिल्यांदा माझी सरकारला विनंती असेल
की जे तुम्ही 10,000 रुपये घोषित केले आहेत ते तोकडे असले तरी ते तात्काळ लोकांच्या हातात कसे मिळतील, शीट्स कशा मिळतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं विजेचं इन्फ्रास्ट्रक्चर, MSEBचं इन्फ्रास्ट्रक्चर. कारण त्या संदर्भात प्रत्येक गावामध्ये प्रचंड लोकांची नाराजी आहे. आता लोकांच्या सहनशक्तीच्या बाहेर ते चाललेलं आहे. आणि एकीकडे अडचण आपल्याला समजू शकते, पण दुसरीकडे लोकांना तुम्ही आम्हाला पैसे द्या, आम्ही पोल देतो. मग जिथे पोल टाकला तिथे इंडिव्हिज्युअल कनेक्शन पाहिजे असेल तर आम्हाला पैसे द्या, तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल कनेक्शन देतो. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जर अशा प्रकारच्या तक्रारी येत असतील तर याची गांभीर्याने दखल घेतली गेली पाहिजे, अशा कारवाई केली पाहिजे. आणि आज सगळ्यात पहिल्यांदा राज्यातल्या सगळ्या टीम आणि सगळं मटेरियल हे पूल करून या भागामध्ये, विशेषतः या 2 जिल्ह्यांमध्ये रायगड आणि रत्नागिरी इथे मोठ्या प्रमाणात ते पूल करून आणलं पाहिजे आणि युद्धस्तरावर हे रेस्टोरेशन केलं पाहिजे. कारण कुठल्याही डिझास्टरमधलं पहिलं रेस्टोरेशन हे आपल्याला इलेक्ट्रिसिटीचं करावं लागतं, विजेचं करावं लागतं. ते रेस्टोरेशन करण्याच्या संदर्भात देखील कारवाई केली पाहिजे. दुसरं असं आहे की लोकांच्या घरचं पावसामुळे अन्नधान्य जे आहे हे आता सडत आहे, कोंबा फुटत आहेत. त्यामुळे तात्काळ रेशनचं अन्नधान्य त्यांना मिळेल हा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही एका गावात गेलो होतो, तिथे काही महिला भेटल्या. त्या म्हणाल्या आम्हाला 2 मेणबत्त्या आणि 1 बिस्किटचा पुडा दिला, त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच मिळालं नाही. तर ही थोडीशी मला असं वाटतं की एक असंवेदनशीलता याच्यामध्ये दिसते आहे. आणि म्हणून मी आता या संदर्भातलं एक निवेदन सगळं तयार करणार आहे. उद्या माननीय मुख्यमंत्र्यांना देखील मी ते निवेदन, त्या ठिकाणी आम्ही सगळे मिळून ते निवेदन मुख्यमंत्र्यांना देऊ. त्यांना देखील विनंती करू की वेगानं सगळे निर्णय करून लोकांना मदत कशी करता येईल ते देखील आपण बघितलं पाहिजे. केरोसिनच्या संदर्भात देखील आम्हाला एका गावात सांगितलं की 13 किलोमीटर जाऊन केरोसिन आणावं लागतं आणि ते 1 लिटर केरोसिन मिळतं. तर मला वाटतं ही देखील परिस्थिती जी आहे ही परिस्थिती सुधारली पाहिजे. पाणी पुरवठ्याच्या योजना सुरू झाल्या पाहिजेत. या संदर्भात सर्व निवेदन आम्ही राज्य सरकारला देऊ आणि विनंती करू की त्यांनी दिलेलं पॅकेज यांनी कोकणामध्ये काही परिस्थिती सुधारू शकत नाही. त्या पॅकेजमध्ये सुधारणा केली पाहिजे, भर घातली पाहिजे, वेगवेगळ्या घटकांचा विचार केला पाहिजे आणि तात्काळ, म्हणजे आज होत आहे मग 10 दिवसांनी आम्ही निर्णय करू, मग 20 दिवसांनी मिळेल असं न करता तात्काळ हे सगळे निर्णय झाले पाहिजेत. नाही, या संदर्भात मी सांगू काही शकणार नाही, पण मला असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये पॉलिटिकल लिडरशिपची आवश्यकता असते. बघा आता या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की समजा लोकांना जर शीट्स मिळत नसतील तर पालकमंत्र्यांनी लक्ष घातलं तर थोडं काही कंपन्यांशी बोलता येतं, त्यांना सांगता येतं तुमच्या डीलर्सला सांगा इथे शीट्स उपलब्ध करून द्या. लोकांना आता विजेचं रेस्टोरेशन आहे, यामध्ये जर त्रास होत असेल तर शेवटी पालकमंत्री हा जो काही कॉन्सेप्ट आपण केला आहे तो याकरताच केला आहे की त्यांनी लोकांना त्यावेळी मदत केली पाहिजे. तर मला असं वाटतं की आता पॉलिटिकल लिडरशिपने अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मी काही कोणावर टीका करणार नाही, पण अधिक लक्ष दिलं पाहिजे असं माझं मत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं आणि उदय सामंतनी 55,000 शीट्सची आम्ही ऑर्डर दिलेली आहे, त्याची अजूनही एकही शीट्स आलेली नाही. हो, आणि असं आहे की म्हणजे आता मी 1-2 ठिकाणी बोललो तर त्यांच्याकडे शीट्स अवेलेबल आहेत. आता आम्ही काही शीट्स घेतो आहे, त्यामुळे सरकारला तर त्यात तात्काळ मिळायलाच पाहिजे, काही अडचण नाही आहे ते मिळण्याकरता. आणि दुसरं तुम्ही बघा की जेव्हा राज्यभरचं डिझास्टर असतं त्यावेळेस एखाद्या गोष्टीची कमतरता पडणं हे आपण समजू शकतो, पण हे एका भागातलं डिझास्टर आहे, त्यामुळे राज्याच्या इतर भागातनं किंवा त्याची अशी काही खूप मागणी नाही, म्हणजे राज्यभर शीट्स मागतायत तर कमतरता पडू शकते, तशी परिस्थिती नाही आहे. मला वाटतं यात अजून लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पुढच्या महिन्यात जमाबंदी पूर्ण होईल महसूल विभागाची, जमीन महसूल अधिनियमानुसार कलम 78 नुसार ते कॅन्सल करता येतं, रद्द करता येतं. तुम्ही मान्य मागणी करणार नाही, साधारणपणे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ज्याची बाधित घरं झालेली आहे ग्रामपंचायतीने त्याची घरपट्टी माफ करावी अशी राज्य शासनाकडे मागणी करणार नाही, निश्चित करणार आहोत. एक तर जमीन महसूल अशा परिस्थितीमध्ये रद्द केलाच पाहिजे आणि आपण नेहमी करतो, त्यामुळे ती मागणी असेलच. आणि घरपट्टीच्या संदर्भात खरं म्हणजे तो नियम आहे की घर जेव्हा बाधित होतं अशा प्रकारे त्यावेळेस ती लावू नये.
पण तरीही ती लावली जाते. आणि म्हणून माझं सरकारला विनंती असेल की कोणीही कायदा पाहत नाही आणि ते सगळे लावतात. एक्सप्रेस त्या संदर्भातला GR काढला पाहिजे या भागाकरता की कोणीही अशा प्रकारे लावू नये. आणि असं आहे की त्याच्यामध्ये किमान ते आत्ता स्थगित तरी करावं. नंतर मग सरकारला काय निर्णय घ्यायचा असेल तो घेता येईल. पण आता तात्काळ ते स्थगित केलंच पाहिजे. आणि साधारणपणे प्रत्येक डिझास्टरमध्ये जमीन महसूल असेल, लाईट बिल असेल, या संदर्भातले काही स्टँडिंग ऑर्डर्स असतात, ते इमिजिएट फॉलो झाले पाहिजेत. सर, अजूनही बाधित गावातली काही लोक शाळा किंवा देवळातनं जेवण जेवतायत. जर शिवभोजन राज्यात सरकारने सुरू केलं असेल तर दापोली तालुक्यातले केंद्र तिथे त्या गावात सुरू का नाही करत? म्हणजे निदान लोकांना 10 रुपयात तरी जेवण मिळेल या संदर्भात आपण काय? नाही, मला असं वाटतं की सरकारने म्हणजे आता ते शिवभोजनाच्या माध्यमातून करावी किंवा त्यांना जे वाटेल त्या माध्यमातून करावी. पण आत्ता ॲटलिस्ट जे लोक बेघर झालेले आहेत, जे तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये आहेत, अशा लोकांकरता जेवणाची व्यवस्था करण्याचं सरकारवर बंधन आहे. आणि त्याच्याकरता ते SDRF मधनं देखील खर्च करू शकतात. त्याकरताच SDRFची रचना केलेली आहे. त्यामुळे ती व्यवस्था झालीच पाहिजे असं माझं मत आहे. मगाशी प्रांताधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितलं की कम्युनिटी किचन आम्ही सुरू केलेलं आहे. कुठेही कम्युनिटी किचन सुरू केलेलं नाही. ते म्हणून मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही बोलताय ते कागदावर आहे, खाली काय होत आहे का. कारण आता ते जे काही सरकारचं रिपोर्टिंग माझ्याकडे आहे, मी ते वाचलं. पण आता मी प्रत्यक्ष अनेक गावांमध्ये जाऊन तिथली माहिती घेऊन आलो आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी कागदावर दिसत आहेत. प्रत्यक्षात मात्र कुठेही कुठलीही उपाययोजना सुरू झाली, कुठलीच उपाययोजना सुरू झालेली नाही. ठीक आहे, आपण जरूर आपण झालं की बोलू. आता थोडं पत्रकारांचे प्रश्न आधी घेऊ, मग तुम्ही मला भेटा आणि तुमचा विषय मी स्वतः मांडेन त्या ठिकाणी. बरोबर. मंत्रिमंडळापैकी कॅबिनेट सभा पार पडली होती आणि यापैकी काही मंत्र्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची आता बातमी आहे. मंत्रिमंडळ सुरक्षित नाहीये, मुंबईतला आकडा वाढतोय. थोडंसं विषयांतर होईल. मात्र इथली देखील परिस्थिती बघितली तर कोरोना 3 महिने लोक इथं अडकली होती, कशी तरी बाहेर पडले. तर त्यानंतरची परिस्थिती एकंदरीत सरकारचं अस्तित्व कुठेतरी भासतंय का, जाणवतंय का? नाही, आता मंत्र्यांना कोरोना झाला ही दुर्दैवी बाब आहे आणि त्यांना लवकर आरोग्य लाभावं अशा प्रकारची मी प्रार्थना देखील करतो. पण हे खरंच आहे की मुंबईची आत्ता कोरोनाची परिस्थिती ही दिवसेंदिवस बिघडते आहे. महाराष्ट्र आता लाखाकडे जाईल, बहुतेक आज किंवा उद्यामध्ये लाख होतील. मुंबईमध्ये 50,000च्या वर आपण गेलो आहे. देशाच्या 44% मृत्यू हे आता महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत आणि रोज आपण नवीन नवीन उच्चांक करतो आहे. त्यामुळे खरोखर त्याच्याकडे देखील अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आणि थोडं डिनायल मोडमधनं बाहेर येऊन आपल्याला ज्या प्रकारे हर्षवर्धनजींनी देखील सांगितलं की डॉक्टर हर्षवर्धनजींनी सांगितलं की आपल्याला विशेषतः महाराष्ट्राला मृत्यूंवर विशेष लक्ष द्यावं लागेल. कारण देशात एवढे मृत्यू दुसरीकडे कुठेही होत नाही आहे. तर राज्य सरकारने तिकडे लक्ष द्यावं असं माझंही मत आहे. शरद पवार साहेबांच्या दौऱ्यात ज्या परीक्षा आहेत युनिव्हर्सिटीच्या देखील त्याच्याबद्दल राज्यपाल महोदयांनी त्याला स्थगिती दिली. त्याबद्दल बोलताना त्यांनी त्यांच्या ज्ञानाबद्दल शंका व्यक्त केली होती राज्यपाल महोदयांनी. नाही, असं आहे, कोण काय बोलायचं याबद्दल तर मी काही बोलू शकत नाही. मला असं वाटतं की राज्यपाल हे एक अत्यंत संवैधानिक पद आहे. त्यामुळे त्या पदाचा मान राखूनच प्रत्येकाने बोललं पाहिजे. आणि त्या संदर्भात एक गोष्ट स्पष्ट आहे की परीक्षा घ्यायच्या की नाही घ्यायच्या या संदर्भात राज्य सरकारनेच स्वतः व्हाईस चान्सलरची कमिटी तयार केली. त्या कमिटीने सांगितलं परीक्षा घेतल्या पाहिजेत. त्यानंतर कशा घ्यायच्या हे देखील त्यांनी सांगितलं. आता या सगळ्या व्यवस्थेचे प्रमुख चान्सलर आहेत, दुसरं कोणी नाही आहे. कुठलाही निर्णय कायद्याने चान्सलरशिवाय म्हणजे राज्यपालांशिवाय घेतला जाऊ शकत नाही. तरी देखील मंत्र्यांनी स्वतः घोषित करून टाकलं की आम्ही आता परीक्षा घेणार नाही. आणि त्यातनं जो काही परिस्थिती उभी राहिली, जर सरकारला असं वाटत असेल की बाबा नाही घ्यायच्यात आम्हाला, तर सरकारने जाऊन राज्यपालांची चर्चा करून त्याची कारणं सांगितली पाहिजेत. आत्ताची परिस्थिती बघा, इंजिनिअरिंगच्या परीक्षा होणार आहेत, मेडिकलच्या परीक्षा होणार आहेत आणि 50% मुलांना AT-KT आहेत, त्यांच्याही परीक्षा घ्याव्या लागणार आहेत.
मग आता नेमक्या परीक्षा होणार कोणाच्या नाहीत असाही एक प्रश्न उपस्थित होतो. त्यातनं एक कन्फ्युजन तयार झालं आहे. म्हणून राज्य सरकारला जर राज्य सरकारचं असं मत असेल की नाही व्हाईस चान्सलरनी म्हटलं तरी देखील आम्हाला परीक्षा घ्यायच्या आहेत, नाही घ्यायच्या आहेत, आम्हाला रद्द करायच्या आहेत, तर त्यांनी राज्यपालांशी चर्चा करून त्यातनं कायदेशीर मार्ग काढला पाहिजे. कायद्याने हे सगळे अधिकार राज्यपाल आणि ज्या व्यवस्थापनाला दिलेले आहेत त्यांना डावलून थेट मंत्र्याला कुठले अधिकार नाहीत. आणि मंत्री अशा प्रकारे यापूर्वी युनिव्हर्सिटीच्या कारभारात कधी ढवळाढवळ करत नव्हते. नाही, हे खरं आहे की आता नाही बरोबर आहे, आपण अगदी योग्य गोष्ट सांगितली. कारण विशेषतः सुका चारा जो आहे तो कुठेही उपलब्ध नाही आहे आणि आता त्याचा एक खूप मोठा प्रश्न हा निर्माण झालेला आहे. तर तात्काळ त्या संदर्भातही राज्य सरकारने मी लक्ष द्यायचं विनंती. मला असं वाटतं की पहिल्यांदा पुनश्च हरिओम असं आपण म्हटलं, मग पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल असं आपण म्हटलं, तर यातनं काय बिगेन अगेन असं काहीतरी इंग्रजी शब्द आहे तो आपण वापरला, पण यातनं एक कन्फ्युजन तयार होत आहे. मला असं वाटतं की आता अतिशय दृढतेनं हे सांगितलं पाहिजे की आता आम्ही सुरू केलेलं आहे, जी संकट येतील त्या संकटाचा सामना करून आम्ही अर्थव्यवस्था सुरू करू आणि ती सुरू करण्याकरता लोकांना मदतही आपल्याला करावी लागेल. आता केवळ आपण सुरू केलं असं म्हणणं याच्याने काही अर्थव्यवस्था सुरू होत नाही. इतके नियम कायदे कानून परमिशन्स इतक्या आपण त्याच्यात केले आहेत, जोपर्यंत प्रशासन प्रोॲक्टिव्हली सुरू करण्याच्या संदर्भातले प्रयत्न करत नाहीत. आता आपण बघा, आता आमचा नाभिक समाज आहे, आता सगळ्या राज्यांनी त्याला परमिशन दिली. केंद्र सरकारनेही 17 तारखेच्या नोटिफिकेशनमध्ये आपल्या नाभिक समाजाची दुकानं किंवा सॅलून्स सुरू करण्याकरता परमिशन दिली आहे. अजूनही महाराष्ट्रात ती मिळालेली नाही. आता छोटा छोटा व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी जगायचं कसं? त्यामुळे मला असं वाटतं की जर इतर राज्यांमध्ये किंवा केंद्र सरकारला असं वाटतं की त्यांना परमिशन देऊन आपण काही म्हणजे त्याच्यातनं फार कोरोना वाढेल अशी शक्यता नाही, तर महाराष्ट्राने देखील असा विचार केला पाहिजे. फार तर आपण त्यांना काही प्रोटेक्टिव्ह गिअर्स दिले पाहिजेत की ज्याच्यातनं संक्रमण होऊ शकणार नाही. हे केवळ उदाहरण आहे. असे जे काही छोटे छोटे घटक आहेत यांना थोडी थोडी आर्थिक मदत करून आणि यांचाही व्यवसाय सुरू झाला पाहिजे. अन्यथा कोरोनापेक्षा जास्त डिस्ट्रेस या ठिकाणी वाढण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. नाही, त्याच्यामध्ये आता शाळांच्या संदर्भातला निर्णय आता शासन घेणार आहे, पण तोपर्यंत बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन शाळा सुरू झालेल्या आहेत. आता त्याच्याही संदर्भात दोन वाद आहेत. अर्धे लोक म्हणतात ऑनलाईन शाळा हव्यात, अर्धे लोक म्हणतात नको. ज्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी नाही तिथे काय करता येईल असाही एक प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच्यावर आता तसं केंद्र सरकारने काही चॅनल्सही सुरू केले आहेत की ते राज्यांना दिले आहेत की जे सगळीकडे मोफत दाखवता येतील आणि त्यातनं त्या राज्याचं पुरतं काही ना काही पर्यायी व्यवस्था करावी लागेल. अन्यथा करिक्युलममध्ये मुलं मागे राहतील. नाही, हा प्रश्न ते चॅनल्स ग्रामपंचायत स्तरावर जिथे TV आहे अशा ठिकाणी आपल्याला त्याच्या काही व्यवस्था करता येतील. अर्थात ही काही परमनंट व्यवस्था तर करायची नाही आहे, कारण शेवटी थोडा हा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आपल्याला शाळा सुरू कराव्याच लागतील आणि फक्त त्या कधी करायच्या याचा फार विचारपूर्वक निर्णय करावा लागेल. 3 ऑगस्टला आपलं पावसाळी अधिवेशन होतंय, 1 दिवसाचं अधिवेशन आहे. नेमकं त्या अधिवेशनात काय होणार आहे? म्हणजे लोकांचे प्रश्न मांडले जाणार आहेत की फक्त नाही, 3 तारखेचं अधिवेशन 1 दिवसाचं असं अजून नक्की झालेलं नाही. कदाचित ते अधिवेशन पूर्णपणे होऊ शकेल. Subscribe to our channel by clicking the subscribe button. Click the bell button and enjoy the latest uploads from our channel.